आपल्यासोबत भाजपचे नवे होणारे मंत्री अतुल सावे आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सगळ्यात पहिले तर अभिनंदन सर। थँक्यू। कशा प्रकारे बघताय या नव्या जबाबदारीकडे? आम्ही मागचे 2.5 वर्ष पण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होतो आणि या महाराष्ट्राला प्रगतीवर नेण्याकरता आम्ही पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे। त्याच पद्धतीने पुन्हा आता आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये विकास करायचा पूर्णपणे आम्ही प्रयत्न करू। एकूणच मागच्या मध्ये जर जबाबदारी पाहिजे तर गृहनिर्माण होती, यावेळेस कोणती जबाबदारी असणार? आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जी जबाबदारी देतील त्याला योग्य न्याय द्यायचा, त्याच्याकरता आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू। या महाराष्ट्राला विकासासाठी नेण्याचा प्रयत्न करू। छत्रपती संभाजीनगरला एकूण मंत्रिपद आपल्याला मिळताना बघायला मिळत आहे। कशा प्रकारे बघता आहे, कशा प्रकारे पुढे विकास होण्याचा प्रयत्न करणार? राजधानी ही छत्रपती संभाजीनगर आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये नक्कीच विकास करून मराठवाड्याला जसं ऑलरेडी माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये 52,000 कोटीचे उद्योग आणायचा आम्ही प्रयत्न केला, त्याच पद्धतीने पुढच्या काळातही मराठवाड्याचा विकास करायचा आम्ही प्रयत्न करू। धन्यवाद सर। तर हे होते अतुल सावे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे की एकूणच विकास देखील आम्ही चांगल्या रीतीने करू आणि एकूणच जी जबाबदारी देतील ती मी पार पाडेल। कॅमेरामॅन अरविंद वारगेसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।